वेलकम बॅक टू मुंबई पुणे जुना हायवे. उन्हाळा सुरू होतोय, गरमी जाणवते, तर गाडीमध्ये एनर्जीसाठी असं काहीच ठेवू शकताय. पकडला साहेबांनी ट्रिपल सीट. हा 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 कसा आहे कार्यक्रम. दाखवू तुम्हाला हे बघा, जोगेश्वरी मुंबई ते तिरुपुर तामिळनाडू म्हणजे 1200-1250 किलोमीटरचं रनिंग, म्हणजे 1300 पकडून चाला. 1300 किलोमीटर साठी फक्त 20,000 रुपये भाडं. ऑनलाईन कंपन्या सुद्धा असे रेट पाडतात ना, मार्केटच्या रेटची पूर्ण वाट लावून टाकतात. नमस्कार भावांनो, सगळ्यांना जय शिवराय आणि श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो, आजची तारीख आहे 23, वार आहे सोमवार, आणि आपण मनोरच्या पुढे बनस ढाब्यावरती थांबले. तर परवा रात्री मित्रांनो आपण पुण्यावरतून गाडी भरली होती तारापूरसाठी, आणि काल रविवार असल्यामुळं कालच खाली झाली गाडी. बोललो आता इकडून बुकिंग पकडायचं आणि कोणतं तरी लॉंग रोडचं सिरीज सुरू करायची. तर आज मस्तपैकी फ्रेश झालोय, आंघोळ वगैरे उरकली. भरपूर मोठं असं या ढाब्यावरती पार्किंग होतं, आंघोळची सोय वगैरे होती, नाश्ता हॉटेल सगळं व्यवस्थित होतं. मग इथंच थांबलो आणि सकाळी सगळ्या गोष्टी उरकल्या. आता बरोबर 10:15 वाजले आणि चहा नाश्ता उरकलाय. बोललो आता इथून बुकिंग कोणतरी शोधायला पुढे निघायचे, कारण इथून 70 किलोमीटर ठाणे मित्रांनो. म्हटल्यावरती परत काय होतं, बऱ्याच वेळा इकडल्या हेडच्या बुकिंग पडल्या ना, मग पलीकडे जायचं नवी मुंबईला वगैरे, आणि मग तिकडून इकडे यायचं, किंवा मग इकडं असेल तर मध्ये घोडबंदरचं ट्रॅफिक सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे शक्यतो इकडं असलं तर इकडून पकडायचं, पलीकडे असलं तर पलीकडून, म्हणजे मुंबई साईड मध्ये असेल तर मुंबई साईड कडून पकडायचं. परवा आपण ज्यावेळेस मुंबईला आलो ना, त्यावेळेस मी एक बघा हे हेल्थ ओकेचं पॅकेट घेतलं होतं. आता हे काय प्रमोशन वगैरे नाहीये, बट उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेत आणि डिहायड्रेशन आणि गरमी जास्त जाणवते, म्हणून हे त्या दिवशी मेडिकल मधून घेतलं होतं. जरा स्ट्रॉंग आहे बरं का, हे थोडं महाग पण आहे, 37 रुपयाला आहे ऍक्च्युली. पण ह्या दिवसात उन्हाळा सुरू होतोय, गरमी जाणवते, तर गाडीमध्ये एनर्जीसाठी असं काहीच ठेवू शकताय. म्हणजे ग्लुकॉन डी वगैरे म्हणतो ना, सेम त्या टाईपचं आहे. त्याच्यात विटॅमिन्स वगैरे आहेत आणि एनर्जीसाठी चांगलं आहे. तर प्रवासामध्ये थकवा जाणवायला लागला तर बॉटल मिक्स करायची पाण्यात, म्हणजे पाण्यात ते मिक्स करायचं, प्यायचं आणि प्रवास करायचा. तर चला, आता 10:30 वाजायला आलेत, अजून काही बुकिंग भेटलं नाही, शोधायची कामं चालूच आहेत. बघू जे काय होईल, कोणतं बुकिंग सुरू होईल, कोणतं लॉंग रेटची सिरीज सुरू होईल हे अजूनही कन्फर्म नाही, बट नक्कीच तुम्हाला टायटल वरती समजलं असेल, कारण टायटल हे नंतर बनवलंय, थंबनेल पण नंतर बनवलंय, आणि ब्लॉग सकाळी सुरू केलाय. 11 वाजलेत मित्रांनो. आता तुम्हाला एक ऑनलाईन कंपन्यांची सुद्धा गंमत दाखवतो, म्हणजे हे तुमच्या पण लक्षात येईल. ऍक्च्युली काय, मला काय यांच्याकडून ब्रँडिंगचे पैसे वगैरे नाहीत किंवा ऍडव्हर्टायझिंगचे पैसे नाही आहेत. तर आता हे लोड कन्फर्म झाले, हे विल्सा ऍप्लिकेशन आहे ऍक्च्युली. आता इथं बघा, ठाणे प्लस मिलेनियम पार्क ठाणे 2 ठिकाणी लोडिंग, आणि गेलं ऍक्च्युली ते भाडं. तर ते 18,700 आणि बँगलोरचा ड्रॉप होता. आता हे दाखवतंय कामनवरतून वाळून 5,500 रुपये भाडं फक्त. आता हे दुसरं आहे जोगेश्वरी मुंबई ते तिरुपुर तामिळनाडू, म्हणजे 1200-1250 किलोमीटरचं रनिंग, म्हणजे 1300 पकडून चाला. 1300 किलोमीटर साठी फक्त 20,000 रुपये भाडं. ऑनलाईन कंपन्या सुद्धा असे रेट पाडतात ना, मार्केटच्या रेटची पूर्ण वाट लावून टाकतात. आता चेन्नईचं भाडं म्हणलं तरी 25+ कसंही भाडं चाललंच पाहिजे चेन्नईला, मुंबईमधून जरी 20 रुपये किलोमीटरने पाहिलं, आणि हे भाडे ते 20,000 रुपये. म्हणजे ऑनलाईन कंपन्यांपासून पण सावध राहणं किती गरजेचं आहे. इथं आपण काही रेट बार्गेन करू शकत नाही, जो समोर रेट येईल तोच घ्यावा लागतो. त्यामुळं यांचे ऍप्लिकेशन सुद्धा वापरताना जरा विचारपूर्वकच वापरत चला, हे पण त्यांच्या मर्जीनुसारच चालत असतात. तर असं काहीच ऑनलाईन कंपन्यांचं पण असतं, विल्सायचं हे स्पेशली. पोर्टर पण तसंच आहे, म्हणजे सगळीकडे रेटची वाट लागलेली आहे. सत्य परिस्थिती अशी आहे. त्यामुळं आताच्या कंडिशनला कसा धंदा करायचा आता, आणि कसं बुकिंग शोधायचं, कशी गाडी भरायची, हे बऱ्यापैकी अवघड होत आहे. तर माहित नाही कोणतं बुकिंग कन्फर्म होणार आहे, बट चला आता इथून आहे ना निघूया, जरा मुंबईच्या जवळ जाऊया आणि तिकडून काय भेटतंय का ते बघूया. चला निघूया, आता 11 वाजायला आलेत. जाऊ जवळ जाऊ, जर झालं कन्फर्म तर मग तिथल्या तिथं भिवंडी वगैरे असेल तर जाता येईल. दोस्त 2 गाड्या 2 गाड्यांचा चेकिंग चालू आहे. आता ह्या दोन्ही गाड्या एकाच कंपनीच्या दिसतात. काय बंपर टू बंपर चालले होती की काय असं वाटतंय.
आणि एका मागा पुढचा ठोकला आणि मागचा पण ठोकला. लय अवघड आहे. रात्री झाला असेल तर कसं झालंय काय माहिती. नमस्कार भावांना सगळ्यांना. जय शिवराय आणि श्री स्वामी समर्थ. तर आतापर्यंत जे शूट पाहिलं आणि ते होतं मित्रांनो मुंबईमधलं. आपण मुंबईमध्ये होतो आणि मुंबईमध्ये सोमवार, मंगळवार आणि एक रविवार असे 3 दिवस बुकिंग कन्फर्म नाही झालं. पण मुंबईमध्ये असतानाच हे पुण्याचं बुकिंग कन्फर्म झालं. मग काल रात्रीच पुण्याला निघून आलो डायरेक्टली. आणि आज फायनली मित्रांनो आपण पिरंगुडमध्ये आणि इथून उदयपूरची ट्रिप फायनल केली. बरोबर 900 किलोमीटरचा प्रवास आहे. 890 किलोमीटर दाखवतोय व्हाया मुंबई गेलं तर, आणि व्हाया नाशिक गेलं तर 950 किलोमीटर दाखवतोय. पण आपण मुंबई मार्गे जाऊ, कारण जिथं किलोमीटर वाचवतंय तिथे तिकडून आपल्याला प्रवास करायचा आहे. तर उदयपूरची सिरीज आहे मित्रांनो. यावेळेस ॲक्च्युली ठरवलं होतं की वरच्या साईडच्या बुकिंग पकडायच्या नाही, बट सोमवार आणि रविवारी काही बुकिंग भेटलं नाही. मंगळवारी काहीतरी करून फायनल करायचंच होतं. म्हणलं जे फायनल होईल ते कन्फर्म करा. तर फायनली पुण्यात आलो आणि हे बुकिंग कन्फर्म केलं. तर आता डायरेक्टली पिरंगुडला पोहोचलोय मित्रांनो. लोडिंग पॉईंटवरती आपण. तर आजची 25 तारीख आहे मित्रांनो आणि बरोबर 12 वाजून गेले. तर चला ब्लॉग आणि सिरीजला सुरुवात करूया. पहिली गाडी लोडिंग करून घेऊया. 500-600 किलोच माल असणार आहे. पॅलेट आहेत आणि बॉक्स आहेत चौकोनी. तर ते लोडिंग करायचे. बघू किती वेळ लागतोय लोडिंगला. तर चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑल करा, कारण या महिन्यातली मित्रांनो ही दुसरी सिरीज सुरू झाली आहे उदयपूरची. पुणे टू उदयपूर. मस्त अशी 900 किलोमीटरची जर्नी एन्जॉय करायला भेटणार. चला गाडी लोडिंग करून नंतर भेटू. बाय. आपली गाडी मस्त अशी लोड झाली आहे. 2 पॅलेट आहेत त्यामुळं पार्ट लोड काही टाकता येणार नाही. नाहीतर केलं असतं काहीतरी जुगाड आपण आत्ता पण. बट जाऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही. 2 पॅलेट आहेत. बल्ब आहेत ऍक्च्युली. ते वजन एक 300-400 किलोच्या आसपासच असेल. आपण इथं बऱ्याच वेळा गाडी भरलेली आहे. समोर नाही का LED भरायचे असले तर इथं भरली. आणि आज बाकी मटेरियल होतं म्हणून हिंदुस्थानला भरली. तर आपले पेपर पण आलेत, बॅग पण रेडी आहे. आणि आता इथून मस्त असं निघायचंय. तर चला जर्नी मस्तपैकी एन्जॉय करूया. व्हाया मुंबईच निघूया पहिला. आता इथून घरी निघू आणि मग तिथून पुढे आपला प्रवास सुरू करू. तर ब्लॉग आणि सिरीज शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर केलेत मित्रांनो आपण किलोमीटर 0 आणि 2000 रुपयाचं डिझेल पण भरून घेतलंय बघा. 22 लिटर डिझेल झालंय. फास्टॅगचं पण रिचार्ज मारून घेतलाय. आणि तिथंच समोरच कंपनी होती. म्हणलं बाहेर पडल्या किलोमीटर 0 करता येतील, डिझेल पण भरता येईल. गाडी जस्ट रिझर्वरती होती म्हटल्यावरती एक अंदाज येऊन जातो किती किलोमीटरला किती डिझेल लागणार आहे. आणि फास्टॅगचा पण रिचार्ज करून घेतला. जर आपण MP मार्गे गेला असतो तर MP प्लस राजस्थानचा TP लागला असता. तो थोडा कॉस्टली आहे. आणि जो आपण रोड ट्राय करतोय गुजरात मार्गे, म्हणजे मुंबई गुजरात मार्गे, तर तिकडून थोडा आपल्याला TP खर्च कमी होईल. कारण गुजरातचा TP कमी आहे त्यामुळं तिकडून जाता येईल. खर्च कमी येतो. रस्ता पण आपल्याला आता बऱ्यापैकी माहितीच आहे आणि किलोमीटर पण वाचवता येतात. तर बघू तोच रोड ट्राय करू. आणि दिवस वाया घालवणं आपल्याला आता परवडणार नव्हतं. त्यामुळं मुंबईमधून पुण्याला येऊन हे ट्रिप फायनल केला. आणि नंतर ट्रिपांचा धुडकूच झालाय. पण आता काय जे नशिबात येते ते करावंच लागतं. त्यामुळं कधी कधी चांगला पण रेट भेटतो आणि कधी कधी ॲव्हरेज रेटमध्ये पण भेटतो. नाहीतर ऑनलाईन कंपन्यांची गंमत तर तुम्ही पाहिलीच असेल. रेटची पूर्ण वाट लावून टाकलेली आहे त्यांनी पण. कमिशन एजंट एवढे झाले आहेत, त्यांनी पण धुडकूच घातलाय. म्हणजे बोलायला ह्या विषयावरती भरपूर आहे. पण काय होतं माहिती का मित्रांनो, आपल्याला जे परवडेल ना तिथं डोकं द्यायचं. आता नंतर एवढ्या ट्रिपा भेटल्या, पण आज सुद्धा 3-4 कॉल पडले होते. पण उपयोग नाही. ज्याला कन्फर्म केलंय, ज्याला कमिट केलंय ते तर कम्प्लीट करावंच लागणार आहे. कारण जर आता मी ती सोडून जर दुसरी एखादी ट्रिप घेऊन गेलो असतो चांगल्या रेटमध्ये अजून, कारण त्याच्यापेक्षा चांगल्या रेटच्या पण ट्रिपा आल्या होत्या, पण ते शब्द पलटल्यासारखं होतं. त्यामुळं बोललो नको, जे आहे ते ठीक आहे. जेवढं भेटतंय तेवढ्यात समाधानी राहायचं. बाकी जुगाड करायचे तर ते करू शकतो. बट आज पण जुगाड करता आला असता, पण त्यांनी ते पॅलेट टाकले. नाही तर मग वजन काय 400-500 किलो आहे. आपण पुढच्या पुढं थप्पी मारून मागच्या मागं काही भरला असता. पुणे टू अहमदाबाद पण फुल करून गेलो असतो घेऊन. बट जाऊ दे, काही प्रॉब्लेम नाही. झाली आपली गाडी लोडिंग आणि आपण पोहोचलोय आता डायरेक्टली शिरगावला. तर इथून आता शिरगाव वरतून सोमाटणे
पुढे गेल्यानंतर सोमटण्यावरून आपला जुना हायवेनेच आपण प्रवास करणार आहे. वेलकम बॅक टू मुंबई पुणे जुना हायवे. कारण हा हायवे मित्रांनो आपल्या फायद्याचा आहे. एकतर 100 रुपयात आपण डायरेक्टली मुंबईला पोहोचतो आणि जर एक्सप्रेसने गेलं तर जातात आपल्याला 600 रुपये टोल नाक्याला. त्यामुळं तिकडं न जाता जुना हायवे कधी सरस आहे, त्यामुळे इकडूनच जायचं. जो आता मिसिंग लिंकचं जोपर्यंत काम होत नाही ना तोपर्यंत आहे त्रास आहे. NH48 वरती लोड आहे पण तो पण लवकरच कमी होईल, कारण मिसिंग लिंकचं काम जोरात चालू आहे. आणि आता त्या दिवशी पण एक ॲक्सिडेंट झाला होता घाटामध्ये, परवाच्या दिवशीच झाला होता. तेव्हा पण घाट जाम झाला होता. म्हटलं लवकरात लवकर घाट क्रॉस करून घेऊ. आणि घोडबंदरचं ट्रॅफिक म्हणजे मी त्या दिवशी तारापूरला गेलो ना तर मित्रांनो तुम्हाला सांगतो, अक्षरशः अख्खी रात्र माझी त्या घोडबंदरच्या ट्रॅफिकमध्ये गेली. रात्रीचा टायमिंग होता म्हणून मी काय जाताना ब्लॉग शूट नव्हता केला. आणि ॲक्च्युली आपण मुंबईमधूनच लॉंग रूटचं बुकिंग शोधणार होतो, बट काय म्हणतात चला काय प्रॉब्लेम नाही, जे झालं ते झालं. पकडला साहेबांनी ट्रिपल सीट. हा 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 कसा आहे कार्यक्रम, यातला फोटो काढून फोटो काढला आणि सोडले. हा व्हिडिओ पण काढला. अरे वा वा वा, एकच नंबर कार्यक्रम. आमके थांबा रे पाहुण्यांनो, थांबा आम्हाला जाऊ द्या. तर निघालोय आपण पुढे लोणावळ्यातून बिगर ट्रॅफिकचा. चला खंडाळा घाटामध्ये बघू किती ट्रॅफिक लागते, कारण घाट जाम राहतो. घाटात आता यांनी सिस्टीम केलेली आहे, एक तर वरचे ट्रॅफिक पूर्ण स्टॉप करतात आणि खालून गाड्या सोडतात. बऱ्याच वेळा होते असं. रात्रीचं पण तसंच होतं, एक लाईन पूर्ण बंद करतात, दोन्ही लेन सोडून देतात वरती चढताना, कारण ट्रॅफिक फुल जाम होऊन जातं. आणि खंडाळा गावामध्येच लागलेलं आहे आपल्याला ट्रॅफिक. स्लो मुव्हिंग आहे म्हणा. काय होतं, उलट्या पालट्या गाड्या घालतात किंवा पार्क करतात ना, त्याच्यामुळे जाम होऊन जातं. ॲक्च्युली हा वन वे आहे, बट गाड्या येतात तिकडून पण घालतात. चला घेऊया खंडाळा गाव पण क्रॉस करून. हे बघा स्लो मुव्हिंग आहे पूर्ण, ते काय लाईन लागलेली आहे तिथपर्यंत दिसली. फुल ट्रॅफिक. ऊन लागते राव. हे बघा असे कार्यकर्ते पण भरपूर आहेत, त्यांना दम नसतो. दुसरा काय करावा, लोक सुधारतीच नाही. कसा दिसतोय मित्रांनो सह्याद्रीचा व्ह्यू, एकच नंबर. आणि आता बघा मित्रांनो आपला खंडाळ्याचा व्ह्यू. ते तिकडे मिसिंग लिंकचं काम जोरात चालू आहे बरं का. ते मस्त असं रोपिंगवाला ब्रिज बनवणार आहे ॲक्च्युली तिकडे. रोपिंगचं पण काम चाललेलं दिसतंय. आणि आता बघा मित्रांनो खोपोलीचं व्ह्यू. रात्रीचं लय भारी वाटतं ज्यावेळेस लाइटिंग असते ना. हा घाट खाली मोकळा आहे आज. नाही 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 नाही, हा भ्रम आहे. घाट मोकळा आहे म्हणण्याचा भ्रम आहे. घाटात जाम आहे. बघायचं का, बघायचं कसं आहे जाम. दाखवू तुम्हाला दाखवू. हे बघा आहे का कसं आहे जाम, फुल लाईन जाम. आता खाली जोपर्यंत असं घाटाच्या खाली मिसिंग लिंक पर्यंत नाही का, जिथून सुरू होते तिथपर्यंत जाम गेलं का ही लाईन बंद करून टाकतात आणि त्या दोन्ही लाईन एकत्र सोडतात वरती निघण्यासाठी. कसलं जाम लागतंय गाणं. एवढाच पॅच आहे म्हणजे फुगावटा होऊन देतात आणि मग सोडतात. कधी सुधारणार आहे काय माहिती यार रस्ता. जाऊ दे, ते रोजचं दुखणं झालंय. आणि गाडीच्या क्लच प्लेटचं आणि ब्रेक लायनरचं वाटोळं इथंच होतं या ट्रॅफिक मध्ये. तर चला मित्रांनो, आणि यांच्यापासून सावध राहा. टॉप लेनला जात जाऊ नका. कॅमेरा जिथं असेल ना तिथं अजिबात टॉप लेन यूज करू नका, नाहीतर पावती येतेच. महिन्याने येते, कधी कधी 2-2 महिन्याने सुद्धा येते. तर आपण आता घेऊया खोपोली एक्झिट.
एक्सप्रेस सरळ, खोपोली राईट. बरोबर 6:30 वाजलेत मित्रांनो. आपण पनवेलला पोहोचलोय. थोडंच ट्रॅफिक लागलं आपल्याला पनवेलला पण, आणि बाकी मध्ये कुठं काही ट्रॅफिक लागलं नाही, त्यामुळे इथपर्यंतच उरकता आलं. आणि आता पुढं मुंबईचं ट्रॅफिक फेस करायला लागणार आहे. तर आता डायरेक्टली जो आपला अटल सेतूच्या अलीकडचा जो रोड आहे ना, महानगरपालिकेकडे जातो, तो वाशी नवी मुंबई महानगरपालिकेकडे, तर तो रोड ट्राय करू. कारण तिकडून गेलं तर 2 टोल वाजतात. तर बरोबर 7 वाजायला आलेत मित्रांनो. आपण पाम बीच रोडच्या रस्त्याने निघाले, कारण त्या रोडला भरपूर असं ट्रॅफिक दाखवत होतं. मग बोललो आता इकडून ट्राय करू. हा डायलॉग आपल्याला घेऊन जाईल नवी मुंबईला. नवी मुंबई नेरळ. नमस्ते भाई. भाई बस बढ़िया बढ़िया. क्या नाम है ब्लॉग का आपका? रवि लोकरे. रवि लोकरे. रुको बताओ डालो ना इसमें. डालो ना रवि. रवि डालो, आ जाएगा. रवि लोहकरे. हाँ हाँ वही 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 वही. थैंक यू बाय. चलो. तर हा रोड आपण ट्राय करतोय, पाम बीचचा रोड, कारण त्या रोडला भरपूर असं ट्रॅफिक दाखवत होतं. दिघा गाव. तर बरोबर 20 मिनिटं गेलेत मित्रांनो आपल्याला इथपर्यंत यायला. म्हणजे 1 किलोमीटरसाठी 20 मिनिटं लागलेत. हे रेल्वे क्रॉसिंग आहे. आणि इथं सगळ्यात मोठी प्रॉब्लेम काय माहिती आहे का तुम्हाला? आता सांगायचं झालं ना, थोडं स्पष्टच बोलतो. ॲक्च्युली हा रस्ता सिंगल आहे, म्हणजे आहे तेवढाच आहे. बट ह्या रस्त्याच्या कडेला जे काय पार्किंग बिर्किंग फुल होतं ना, तर हे भरमसाठ झालं आहे. ॲक्च्युली जागा कमी आहे, आणि आपल्या मुंबईला बायपासच नाही. म्हणजे जो बायपास व्हायला पाहिजे ॲक्च्युली पेनच्या तिथून बायपास निघाला पाहिजे खोपोलीवरतून. म्हणजे आपण जो त्या मागच्या वेळेस कोचिनवरतून येताना रोड ट्राय केला होता ना, तो बायपास झाला पाहिजे मुंबईचा. तर हे मुंबईत घुसायला लागायलाच नाही पाहिजे. खोपोली मार्गे डायरेक्टली असं पुढं निघायचं आणि डायरेक्ट मनोरपाशी बाहेर पडला पाहिजे. असा एवढा लांबून बायपास झाला पाहिजे मुंबईचा, तर ते ट्रॅफिक हटेल. तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा. आपल्याला अजूनही दाखवतंय मित्रांनो भरपूर असं ट्रॅफिक. आता हे ट्रॅफिकमधून सुटलो तर पुढं घोडबंदरचं ट्रॅफिक, आणि भरपूर असं ट्रॅफिक, ओनली ट्रॅफिक. कशी ट्रॅफिकची समस्या. हॉटेल फाउंटन. तर बरोबर मित्रांनो 9:34 झाले तर आपण पोहोचलो फाउंटनला. घोडबंदरचं ट्रॅफिक फर्स्ट टाइम आपल्याला लागलेलं नाहीये. वा वा वा, एकच नंबर काम झालं. जे काही ट्रॅफिक लागलं होतं ते आपल्याला दिघ्यात आणि ठाण्यात लागलं होतं. भरपूर वाईट लागवलं असं त्या ट्रॅफिकने आपल्याला. 3:30ला आपण निघालोय पुण्यावरतून. आता 9:30 म्हणजे 6 तास लागले इथपर्यंत यायला. तर चला, काही प्रॉब्लेम नाही. हे मेन ट्रॅफिक होतं, ह्याच्यातून तर बाहेर पडलो. भूक लागले राव, जिरवलाच. मुंबईच्या ट्रॅफिकने जिरवली आपली. चला, फायनली आलोय मुंबई अहमदाबाद हायवेवरती. आता इथून पुढे आपला अहमदाबाद हायवेचा प्रवास सुरू होणार. तर बरोबर 10:15 वाजलेत मित्रांनो. आपल्या समोर आहे हॉटेल महादेव प्युअर व्हेज. तर चला डिनर उरकूया. भरपूर अशी भूक लागलेली आहे. टोल नाक्याच्या पुढे निघालं आणि थांबलोय. चला पहिलं जेवण घेऊया आता. तर या मित्रांनो जेवायला मस्तपैकी महादेवला आपण पंजाबी थाळी मागवली. त्यात 4 रोट्या दिल्यात बाईने. आता हे शेव, पनीर, कांदा, लिंबू. चला जेवण संपूया. जेन्युइन रिव्ह्यू देऊ का मित्रांनो या हॉटेलचा? तर हे हॉटेल नकली आहे क्वालिटीच्या बाबतीत. अन्नाला नाव नसतं ठेवायचं, बट बनवण्याची पण एक पद्धत असते. त्यामुळे बोललो क्वालिटीच्या बाबतीत नकली आहे हॉटेल महादेव. चला 11:15 वाजलेत. इथून निघालोय आता. पुढं लागल आपल्याला मनोर, त्याच्यानंतर मग बॉर्डर. वजन काट्यावरती ट्रॅफिक वगैरे लागल. तर आता जेवढं जेवल्यानंतर खेचता येते तेवढं खेचून घेऊ. रात्रीचा टायमिंग आहे. चला बॉर्डरवरती पोहोचू. बॉर्डर वगैरे क्रॉस करून मग थांबू आराम करण्यासाठी.
कारण अंतर राहिलंय मित्रांनो 650 किलोमीटरचं. त्यामुळं काय उद्या दिवसभरामध्ये कव्हर होईल. आपली डिलेवरी परवा द्यायची आहे, त्यामुळं काय टेन्शन नाही. ते एवढं कव्हर करून घेऊ. चला निघूया. तर बरोबर मित्रांनो 1:12 झाले. आपण बिलाड बॉर्डरला आहे. शेजारी टिपी वगैरे दिसतो असेल ना. चहा घ्यायचा आहे. आणि हे बघा आपण वजन पण करून घेतलं होतं गाडीचं. 2440 किलो वजन आलंय. तर आता हा ब्लॉग इथंच एंड करू. ब्लॉग खूप मोठा झालाय आणि अजून जर्नी पण आपली भरपूर अशी बाकी आहे. तर बरोबर आपले किलोमीटर झाले ते पण सांगून देतो. 300 किलोमीटरची जर्नी झाली. अजून 600 किलोमीटरची जर्नी आहे, ती नेक्स्ट ब्लॉग मध्ये कव्हर करू. आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि आपण टीपी पण काढून घेतलाय मित्रांनो गुजरातचा. 120 रुपयाचा टीपी येतो आणि एजंट चार्जेस एक्स्ट्रा. तर चला हा ब्लॉग इथं एंड करू. पार्ट 2 नक्की बघा, कारण फुल धमाल मस्ती होणार आहे. तुम्हाला पुढे गेल्यानंतर बघायलाच भेटेल. तर चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑल वरती सेट करून आपली जर्नी कशी वाटते ते कमेंट करून नक्की सांगा. चला.